श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 40. श्री गणेशाय नमः. जय जय जी पंढरीनाथा, पुंडलिक वरदा रुक्मिणी कांता, दीनबंध अनाथनाथा, पुढे ग्रंथा बोलवी. मागिले अध्यायी रसाळ वचन, तुवा बोलविले कृपे करुण. स्वर्गी चरपटीनाथे जाऊन, इंद्राचा गर्व हरिलासे. हरिहरांची जिंकुने कोटी, पुढे लोभाची केली भीटी. गमन कळा नारद होटी, प्राप्त झाली महाराजा. उपरी मणिकर्णिकेचे करुणी स्नान, पुढे पातले पाताळ भुवन. घेऊनी बळीचा गौरवमान, वामना ते भेटला. भोगावतीची करुणी अंघोळी, पुन्हा पातला भूमंडळी. यावरी कथा पुढे कल्लोळी, नवरसाते वाढी का. असो आता रमारमण, ग्रंथाक्षरी बैसला येऊन. तरी पुढे श्रुती सावधान, कथा रस घ्यावा की. इंद्र चरपटीने जिंकिला, वैभवे मशकतुल्य केला. तरी तो विस्मयमान खेचला, खडतरपणी हृदयात. मग जो गुरु वाचस्पती, परमज्ञाता सर्वज्ञ मूर्ती. सहस्रनयन तया प्रती, घेऊन या बैसलासे. देव मंडळात सहस्रनयन, घेऊनी बैसलासे कनकासन. जैसा नक्षत्री रोहिणी रमन, अति तेजे मिरवला. ऐशा रीती पाकशासन, बैसलासे ऊन सभास्नान. मग बृहस्पतीशी विस्मय रत्न, चरपट प्रताप सांगतसे. अहा वैधाकुटे सान स्वरूप, परिहर का समान थोर प्रताप. हरिहरादी करुणी लोप, स्थापुनी गेला पुलेची. तरी वाताकर्षण विद्या सबळ, देवदानव झाले निर्बळ. नाथपंथी हे महाबळ, आतळले कैसे कळेना. तरी या ते करुणी उपाव, साध्य करावी इतकी ठेव. या कर्मासी कोण लाघव, स्वीकारावे महाराजा. की तयाच्या गृहाप्रती जाऊन, दास्य करावे मनोधर्मे. तो शौनी सर्व कर्म, महीवरी मिरवावे. असो या परी रत्न करून, भेट घ्यावी त्या गवसून. परी ते जोगी तीव्रपणे, वर्तताती सर्वदा. परी उगलीची घेऊनी सदृढ भेट, अर्थ वदावा तयाशी निकट. परी काय चाड आमुची अलोट, कार्यार्थी भीड कोणती. तरी भिडेचे उपजे पण, उजेड पळैल दासत्वे करून. तया मागे रानोरान, अपार मही हिंडावी. तरी हिंडल्याने कोणे काळी, उदय पावेल कृपान व्हाळी. अमरापुरीची देव मंडळी, तेजे युक्त होईल. म्हणाल ऐसे कासयाने, हा विपर्यास येईल घडोन. तरी मही होतो पुण्य पावन, आसन माझे घेतसे. तरी मी येथे सावधान, करुनी रक्षितो आपले आसन. तस्मात अमरावती सोडून, जाणे नाही मज लागी. ऐशे बोलता अमरपती, बोलता झाला वाचस्पती. म्हणे महाराजा नाथाप्रती, येथे जी आणावे महायत्ने. तरी तो यत्न म्हणशील कैसा, यत्न करावा सोमभाषा. त्या निमित्ते नाथ राजसा, घेऊनी यावे स्वर्गाशी. मग तो येथे आल्या पाठी, दाऊनी भक्तीची अपार कोटी. मोह उपजोनी नाथा पोटी, कार्य साधुनी घेईजे. ऐशे बोलता तपोद्विज, परमतोषला अमरराज. उपरी म्हणे महाराज, कोणा पाठवू पाचारया. यावरी बोले कचतात, हे महाराज अमरनाथ. मच्छिंद्र पिता अष्टवसुत, उपरिचर नामे मिरवतसे. उपरिचर मजाता महितळवटी, मच्छिंद्राची घेईल भेटी. सांगुनी त्या ते कार्य शेवटी, मग मच्छिंद्र आम्हा बोधिल. तरी त्या ते पाचारून, कार्ययज्ञाचा वधुनी काम. विमानयानी आरूढ करून, पाठवावा महाराजा. या परी मच्छिंद्रनाथ, आला असता अमरापुरीत. गौरवनी तुवा त्या ते, तुष्टचित्ती मिरवावा. तरी शक्ती तव सरिता लोट, मच्छिंद्र उदद्दी पोट. संगमिता पात्र अलोट, प्रेम तोये भरले असे. तरी सुमुखाचे पडता जळ, कार्य शुक्तिका मुक्ता फळ. तू ते ओपिल तपबोळ, नवनाथ आनोनिया. मग तो मुक्ती अविद्ध विधी,
लावी भक्तीच्या शस्त्रासंधी, मग ते रत्न कर्णविधी स्वीकारी का महाराजा. ऐसे ऐकुनी गुरुवचन, परमतोष लाभ सहस्र नयन. मग रथी मातली पाठवून, उपरिचरा पाचारी. उपरिचर येता वदे त्याते, म्हणे महाराजा कामना मनात. उदेली करू सोममुखाते, पूर्ण करी आता तू. तरी विमानयानी करोनी आरोहण, जाऊन या पाही मच्छिंद्र नंदन. उपरी त्याते सवे घेऊन, जावे नवनाथ मी. मग ते आर्या भावार्थित, मेळवोनी आणि अमरापुरीत. सोममुखांचे सकळ कृत्य, तया हस्ते संपादू. अवश्य म्हणे वसुनाथ, तात्काळ विमानयानी बैसत. बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ, लक्षणीया पातला. तो गोरक्ष धर्मनाथ, चौरंगी कानिफा गोपीचंद राजसूत. जालंधर अडभंगीनाथ, तीर्थस्नानी ऐक्यमेळा झालासे. ऐशा समुदायात मच्छिंद्रनाथे, अवचटपणी देखिला तात. मग उठोनी मौळी चरणाते, समर्पित महाराजा. मग नाथ वसू भेटून, बैसला सकळामध्ये वेष्टून. म्लानवानी कार्यरत्न, अमरांचे सांगतसे. म्हणे महाराज हो शक्रापोटी, अर्थ उदेला मखकोटी. तरी आपण नवही जेठी, साई व्हावे कार्यार्था. बहुता परी करुणी भाषण, सर्वांचे तुष्ट केले मन. उपरी मच्छिंद्राते बोधून, अवश्यपणी वदविले. मग जालंधर कानिफा चौरंगी, मच्छिंद्र गोरक्ष अडभंगी. गोपीचंदरायादी अन्य जोगी, आरूढ झाले विमानी. गौड बंगाली हेलापट्टण, प्रविष्ट झाले तै विमान. राव गोपीचंद मातेशी भेटून, समागमे घेतली. उपरी विमानयानी होऊन, पाहते झाले वडवाल ग्राम तेथून. तेथे वटसिद्धनाथ पाहून, आरूढ केला विमानी. तेथुनी भरतरीचे करुणी काम, विमान चालविती इच्छिल्या योमे. तो गौतमी नाथ उत्तम, जती भरतरी अवतरला असे. या परी तीर्थे करिता महिपाठी, महासिद्ध जो नाथ चरपटी. अवंतीशी होती ताम्रपर्णी काठी, सवे घेतला महाराजा. तेथुनी पुण्यमान देशी विटग्राम नामाने, पाहते झाले विमानयाने. तेथे रेवणसिद्ध बोधून, आरूढ केला विमानी. असो नवनाथ परिवारासहित, ते विमानयानी झाले स्थित. 84 सिद्धा समवेत, अमरपुरी पातले. विमानयाता ग्रामद्वारी, सामोरा आला वृत्रारी. परम गौरवनी वागुत्तरी, चरणावरी लोटला. सकळा करोनी नमना नमन, नेत सदना सहस्र नयन. आपुल्या आसनी बैसोन, षोडोपचारे पूजिले. नवनाथा पाहुनी सकळ अमर, मनी संतोषले अपार. तेज पाहुनिया गंभीर, उभे तेथे ठाकले. मग हवन कृत्य मनकामना, वदता झाला सकळ जना. म्हणे महाराजा कवने स्थाना, सिद्ध अर्थ अर्थावा. मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ, म्हणती सुरवरपाळा ऐक्यमात. सिंहद्वीपी स्थान अद्भुत, यज्ञ तेथे करावा. अटव्य कानना हे तुमचे, शीतळ छाया भरित जळांचे. तेथे निम्न साहित्याचे, पडणार नाही काहीच. उपरिचर वसू गंधर्व घेऊन, पाहते झाले अटव्य वन. तेथे यज्ञ साहित्य आहुती करून, यज्ञ आरंभ मांडिला. दंपत्य बैसवोनी सहस्रनयन, मंत्रप्रयोगी बृहस्पती आपण. यज्ञ आहुती नवही जन, स्वहा म्हणून कुंडी टाकीती. परिकलेतळेचे सीमेअंत, अटव्य कानन होते अद्भुत. यज्ञ होते मिननाथ, मच्छिंद्राते आठवला. मग पाचारोनी उपरिचरतात, मच्छिंद्र म्हणेजी वसू समर्थ. सिंहद्वीपी मिननाथ, कमनग्रामी ठेविला. एरू म्हणे त्याच्या ग्राम समेत, अटव्य कानन हे विख्यात विराजित. तरी किलो तळे सहित मिननाथ, पाचारी तो आत्ताची. मग उपरिचर वसू प्रत्यक्ष जाऊन, मिननाथासह किलो तळा रत्न. पाचारुनी एक क्षण,
भेटी केली उभयंता परमस्नेहाने क्षण एक काही वाहवले मोह प्रवाही उपरी दारासूत तया ठाई मच्छिंद्राने ठेविले चौरंगी आणि अडबंगीनाथ मिरवत बैसविले समुदायात यज्ञाहुती तयांचे हस्ते स्वीकारित महाराजा 10 नाथ यज्ञ आहुती प्रवाही चाले मच्छिंद्र जती पुत्र महोदरोनी चित्ती अभ्यासाते बैसला अभ्यास करिता मीननाथ वाचस्पती चक्राशी बोलत म्हणे महाराजा यथार्थ तुम्ही बैसता सरेना तरी दंपत्यार्थ उपरिचर वसू बैसवनी पाहावा अर्थ सुरसू ऐसे बोलता प्राज्ञ विशेषू अमरपाळ समजला मग हातीचे सोडून यज्ञ कंकण वसू हाती केले स्थापन मग न्यूनपणे बहुता प्रार्थून निज दृष्टी विलोकी सर्व पदार्थ आणोनी आपण अंगे जिजे शची नंदन उदक पात्र मागता जान सिद्ध होय पुढारा खाद्य भोज षडश अन्न करे आणि तसे पात्री वाढून शेवटी शिनले अज्जतीचे चरण निज हस्ती चुरितसे ऐशी सेवा करिता संपन्न तुष्ट होतसे जतीचे मन हृदयी भाविती पयावरून प्राण सांडी करावी एरीकडे मिननाथ सुताशी विद्या अभ्यासित तो समय जाणोनी सापेक्ष इंद्रमैर्वेशे नटलासे निकट तरुशाखे वरती विद्या अभ्यासित गुप्तपंथी तो अकस्मात वातास्र जपती वाताकर्षण लाधले दैवे सर्वे तपरहाटी सकळ लाधली हातवटी उपरी वाताकर्षण विद्या पाठी वात प्रेरक अस्र लाधले ऐशी विद्या होता सदन परम हरुषला सहस्रनयन परी एक संवत्सर होता यज्ञ अभ्यासित तव बरी असो हवन अर्पणा होती मग पाहुनी पूर्ण समाप्ती मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती अग्रपूजे बैसला मग पूजा करोनी सांगपांग उपरी त्रिदर्शनाथे पूजले अंग वस्त्रभूषणे चांग देऊनिया गौरविले सकळा बैसोनी कनकासनी उभा राहिला जोडूनी पाणी सर्वासी वंदे कमलान वदनी नाथ वचन माझे परिसा माते घडला एक अन्याय परी आपण सहन करा समुदाय म्या मैर्वेश धारुणी माये अभ्यासले विद्येते मी नजतीचा प्रताप गहन मज सापडले विद्यारत्न तरी आपुलावर त्याते देऊन सनातपणी मिरवावे ऐशे बोलता अमरनाथ सर्वाशी समजले तस्करी कृत मग ते कापुनी परमचित्तांत शाप वचन बोलता ती म्हणती इंद्रा तू कृत्रिम आणले ठकावया कारण तरी जोरुनी घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझ्या लागी ऐसा बोलता सकल जती मग उपरिचर वसू वाचस्पती गौरवनी अपार युक्ती तुष्ट केले चित्तात म्हणती महाराज शापमोचन पुढे बोला काही वचन मग ते बोलती तया कारण तप आचरावे इंद्राने 12 वर्ष तप आचरिता विद्या फळेल तत्वता परिनाथपंथी छळन होता पदरावरी पडेल ऐशे बोलुनी सकळ जती विमान रूढ झाले समस्ती खाली उतरुनी महीवरती नाना तीर्थे भ्रमताती ऐशे भ्रमण करिता जती तीर्थे झाली अपरिमिती या परी किलो तळे ते मच्छिंद्र जती सोनिया चालिला मग ते किलो तळेचे नमन अवर्ण्य हे अनुष्ठान नेत्री प्रेम बिंदू आणून बोळविले नाथासी सभे घेऊन या मीननाथ विमानयानी झाले समस्त खाली उतरुनी मृत्युमहित नाना तीर्थे पाहिली हेला पट्टणी मैनावती पोहोचूनी तीर्थे हिंडती जेव्हा मीननाथे तीर्थक्षिती सिद्धतीन निर्मिले तयांचे सांगितले पूर्वी नाम आता सांगावया नाही काम असो सिद्ध कटकासह उत्तम तीर्थे करीत भ्रमताती एरीकडे अमरनाथ लक्षणीया सह्याद्री पर्वत 12 वर्षे तपनिश्चित तीव्रपणे आचरला परी ते आचरिता तीव्रपणे
मंत्र प्रयोगे सोडी पाणी, तेने सरिता लोट लोटोनी, भीमरथी ते भेटला, ते मणिकर्णिकेचे जीवन, आणले होते कमंडलू भरोन, परी इंद्रहस्ती प्रवाही होऊन, इंद्रायणी पडिले ऐशे तप करोन, स्वस्थानाशी इंद्र जाऊन, उपरी नवनाथ करिता तीर्थाटन, बहुत दिवस लोटले, शकेत 1710 पर्यंत, प्रकट रूपे मिरवले नाथ, मग येऊनी आपुले स्थानात, गुप्त रूप राहिले, मटिता राहिला कानिफा जती, उपरी मच्छिंद्राशी मायबाप म्हणती, जान पीरतो जालिंदर जती, गगनगिरी नांद तसे, त्याहुनी खालता गैबी पीर, गहिनीनाथ परम सुंदर, वडवाळ ग्रामी समाधी पर, नागनथ शेकी, विटग्रामी मानव देशात, ते राहिले रेवणनाथ, चरपट चौरंगी अडभंगी तीर्थ, गुप्त अध्यापी करिताती, भरतरी राहिला पाताल भुवनी, मीननाथ गेला स्वर्गालागनी, गिरनार पर्वती गोरक्षमुनी, दत्ताश्रमी राहिला, गोपीचंद आणि धर्मनाथ, ते स्वर सामर्थ्य गेले वैकुंठात, विमान पाठवणी मैनावती ते, घेऊनी विष्णू गेलासे, पुढे 84 सिद्धापासून, नाथपंत मिरवला अतिसामर्थ्याने, तेथुनी चरित्र झाले संपूर्ण, सर्व नाथांचे महाराजा, तरी आता सांगतो मुळापासून, कथा वर्तली कवन, प्रथमाध्यायी गणपती स्तवन, सुंदरपणे मिरवले, उपरी सांगुनी रेतक्षिती, आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती, तो बद्रिकाश्रमी प्रती, तपा लागी वैसला, या प्रसंगाचे श्रवण पठण, नित्य करिता भावे करुण, तरी संबंध बदा घरातून, जाईल त्रासून महाराजा, द्वितीय अध्यायी अत्रिनंदन, विद्यार्णव केला अनुग्रह देऊन, उपरी नागपत्री अश्वती जाऊन, सिद्धार्थ कळा साधिली, तो अध्याय करिता नित्य पठण, अपार धन लाभेल संसारी जन, विजय लक्ष्मी पाठी बैसून, करील हरण दारिद्र्य, तृतीय अध्यायी मच्छिंद्र मारुती, युद्धा प्रवर्तले श्वेतक्षिती, युद्ध करोनी उपरांती, ऐक्यचित्त झाले असे, याचे झाली या पठन, शत्रू होतील क्षीण, मुष्टी विद्या साधन, तया होत सर्वता, मुष्टी बाधा झाली असेल, उपकार होईल तियेने, मूर्ती मंद मारुती करुणी, राहे तया घरी सर्वदा, चतुर्थ अध्यायी वदली कथा, अष्टभैरव चामुंडा समस्था, रणी जिंकुनी वसुसुता, ज्वालामुखी भेटली, तो अध्याय नित्य पठन करिता, चुकेल कपटांची बंधन व्यथा, शत्रू पराभवोनी सर्वथा, निरंतर शांती मिरवेल, पाचवी अध्यायीचे कथन, भूते घेतली प्रसन्न करुण, अष्टपती चिंकून, विजयी झाला मच्छिंद्र, ती कथा नित्य करिता पठन, भूत संचार नोव्हे त्या घरा कारण, आली असता जाती सोडून, परमत्राशे करुणिया, सहाव्या अध्यायात, शिव श्रकालिका मच्छिंद्रनाथ, युद्ध करोनी प्रसन्न चित्त, वश झाली असरेती, तो अध्याय नित्य करिता पठन, शत्रु लागी पडेल मोहन, निष्कपट तो करुणी मन, किंकर होईल द्वारीचा, सातव्या अध्यायी अपूर्व कथा, जिंकुनी वीरभद्र केली ऐक्यता, उपरी स्वर्गापासव मच्छिंद्रनाथा, इच्छे समान झालीसे, ती कथा नित्य गाता ऐकता, लिप्त नोव्हे 84 व्यथा, झाली असेल मिटेल सर्वथा, चिंता व्यथा हरतील, जखीन भयापासूनी त्वरित मुक्त होईल जनी, एक मंडळ त्रिकाली अभ्यासूनी, फळ प्राप्ती घेईजे, आठवे अध्यायी सकाळ कथन, पशुपतरायाशी रामदर्शन, रणी मित्रराज जिंकोन, केला प्रसन्न विद्येशी, तो अध्याय नित्य गाता ऐकता, आपुला सखा देशावरता, तो गृहाशी येऊनी भेटेल तत्वता, चिंता व्यथा हरेल की, नववे अध्यायी कथन, गोरक्षांचा होनी जन्म, उपरी सोडूनी बद्रिकाश्रम, विद्यार्णव झालासे, तो अध्याय नित्य गाता ऐकता, विद्या इच्छिल्या अथा,
ब्रह्म ज्ञान रसायन कविता सदा विद्या करुणी राहे. दशमाध्यायीचे कथन श्रीदेशी मच्छिंद्र नंदन अंजनी सुतार्थी पाठवून अर्थ किलो तळेचे पुरविले. एकांती बैसुनी अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदन गहिनीनाथाचा झाला जन्म कर्दन पुतळा करिता तो अध्याय करिता पठन स्त्रियांचे दोष जातील कपटपण मुने वाचतील होता जाण जगी संतती मिरवेल. उपरी गृहद्रव्याच्या यज्ञात उदय पावला मच्छिंद्रनाथ तो एकादश अध्याय पठन करितात नित्य अग्निपीडा होईना आणि जयांचे धवळारात पृथ्वीचा काही दोष असत तो जाऊनी संपत्ती विशेषाते संतती सह भोगील की. 12व्यात हे कथन जालिंदरे गुरु केला अत्रिनंदन उपरी कानिफाचा होनी जन्म विटंबिले देवासी तो अध्याय करिता पठन क्षोमन पावे यो कोणी देवता जाण क्षोभित असल्या होतील शमन सुख सर्व त्याची देती. 13व्या अध्यायात मैनावती ते प्रसन्ननाथ होऊनी केले अचल सनाथ ब्रह्मरूपी आगळी तरी तो अध्याय करिता पठन श्रीहत्येचे दोष सदन त्यांचे होऊनी सकळ निरसन उद्धरील पूर्वजा. 14 अध्यायी कथन गर्तेत जालिंदर गोपीचंदाने श्री बोले घातले नेऊन गुप्तनिशी माझारी तो अध्याय करिता पठन करिता असेल बंद कारागृही व्यथा तरी त्याची होईल मुक्तता निर्दोष जनी वर्तेल. 15 सुढाळ कथन कानिफा मारुतीचे युद्ध कंदन उपरी श्रीराज्यात जाऊन आतिथ्यपूर्ण भोगिले तो अध्याय गाता ऐकता नित्य घरचे दारचे कलह नित्यकृत्य शांती पावोनी सर्व सुखात निर्भयपणे नांदेल. 16वे अध्यायात कानिपा भेटला गोपीचंदाते तरी तो अध्याय वाचिता नित्यानित्य दुःख शांते नाशील. 17 अध्यायी कथन जालिंदर काढिला गर्तेतून उपरी नाथाची दीक्षा घेऊन गोपीचंदे अर्चिला तोची अध्याय पठन करिता योग साधेल आचरता दृष्ट बुद्धी जाईल सर्वथा सुपंत पंथा लागेल तो. 18 अध्यायी कथन भद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन तप पूर्ण भगिनी उठवून तीव्रपणे आचरला तो अध्याय नित्य पठन करिता ब्रह्महत्या नाशेल सर्वथा पूर्वज कुंभोपाकी असता सुटता होईल तयांची. 19व्यात गोरक्षा कारण भेटला मारुती श्रीराम प्रीतीने तरी तो अध्याय करिता पठन तया मोक्षार्थ साधेल की. 20व्यात अद्भुत कथन श्री मच्छिंद्रा भेटीचे कारण गोरक्ष श्रीराज्यात जाऊन स्नेह संपन्न झाला तो अध्याय पठन करिता गोड लागले असेल अत्यंत वेड तरी ती चेष्टा जाऊनी धड होऊनी प्रपंच आचरेल. 21व्यात श्रीराज्यातून मच्छिंद्राशी काढिले गोरक्षनंदने नाना परी बोधुनी मन दृष्ट कर्मा ते निवटिले तो अध्याय नित्य पठन करिता नाशेल बहुजन्माची गोहत्या निष्कलंक होरी चित्ता तपलोके मिरवेल. 22व्यात सोरटी ग्रामी गोरक्षे मिननाथा मारोनी पुन्हा उठविला मंत्रे करुनी मच्छिंद्र मोहे करुणिया तरी तो अध्याय नित्य पठन करिता पुत्रार्थी पुत्र तत्वता तो होईल विद्यावंत विद्वजना मान्य की. 23व्यात रसाळ कथन मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन सुवर्ण विटे करिता सुवर्ण गर्भगिरी केला असे आणि केला तेथे उत्सव तरी तो अध्याय पठन नित्य भावे करिता घरी सुवर्ण नव अखंड राहे भरोने. 24व्यात भर्तरीनाथ जन्मने आला अवंतिकेत तरी तो अध्याय पठन करिता नित्य बाळहत्या नाशेल. बाळहत्या जन्मांतरी तेने समस्त वांज होती नारी तरी ते नाशेल संसारी सुखी होऊनी बाळवाचे
पंचविसाव्यात गंधर्व सुरोचन रासभ झाला शापे करून, तरी तो अध्याय केलिया पठन शाप वचन बाधेना. आणि मानवा बिन दुसरा जन्म होणार नाही तया कारण, आरोग्य काया पतिव्रता कामिन पुत्रगुणी होईल. 26व्या अध्यायात गण गंधर्व झाला विक्रमसुत, आणि विक्रम भर्तरी सुत एक चित्त भेटी होऊन राहिले. तो अध्याय करिता पठन गोहत्या जाती नसून, पोटी पाटी शत्रु संधान न राहे होऊनिया. 27व्यात अद्भुत कथन राज्यपदी बैसला राव विक्रम, भर्तरी पिंगलेचे होऊनी लग्न दत्तानुग्रह लाधला. तरी तो अध्याय करिता पठन पदच्युत पावेल पूर्वस्थान, गेली वस्तू पुन्हा परतोन सापडेल तयाची. 28व्या अध्यायात पिंगले करिता स्मशानात, विरक्त होऊनी भर्तरीनाथ पूर्णत पाचरिला. तो अध्याय करिता श्रवण पठन त्या भाविकाचे होईल लग्न, कांता लाभेल गुणवान सदा रत सेवेशी. 29व्या अध्यायीचे चरित्र भर्तरी होऊनी विरक्त पवित्र, गोरक्षा सांगती अत्रिपुत्त गुरुनाथ पैकेला. तो अध्याय नित्य करिता पठन सुटेल क्षयरोगापासून, आणि त्रितापाची वार्ता जाण कालत्रयी घडेना. 30व्या अध्यायात जन्मला चौरंगी नाथ, तरी ते चरित्र पठन करिता तस्करी दृष्टी बंधन होय. 31व्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात, तरी तो अध्याय पडता नित्य कपट मंत्र न चालती. 32व्यात सुगम कथन मच्छिंद्र त्रिविक्रमे देही संचरोन, 12 वर्ष राज्य करून पुत्र दिधला रेवतीसी. त्या अध्यायाचे करिता पठन आयुष्य असता देहा कारण, गंडांतरे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की. 33व्यात गौरीनंदन वीरभद्राचा घेऊनी प्राण, मच्छिंद्र शव स्वर्गाहून महीवरती उतरिले. तरी ती कथा करिता पठन धनुर्वाताचे निरसे विघ्न, झाले त्या ते होता श्रवण पीडा हरेल तयाची. 34व्यात रेवन सिद्ध होऊने भेटला अत्रिनंदन, सहज सिद्धी कटळा दावून गेला असे महाराजा. तरी ती कथा करिता पठन जाणे कोणत्याही कार्य कारण, तो सिद्धार्थ साधेल कार्य साधन यश घेऊन येईल तो. 35व्यात पूर्ण कथन रेवन झाला विद्यावान, दत्त कृपे स्वर्गी जाऊन बाळे आणली विप्राची. तरी ती कथा करिता पठन महासिद्ध येईल उदरा कारण, 42 करुणी उद्वारण गातील आख्यान लोकपरी. 36व्यात अपूर्व कथा जन्म झाला वटसिद्धनाथा, अस्तिक ऋषी झाला त्राता तयाची मातेशी. ती कथा करिता श्रवण पठन सर्पवृश्चिक दंश जया कारण, झाली या विषयाचे उत्तीर्ण श्रवण केली या अध्याय तो. 37व्यात अध्यायात नागनाथाशी गुरु झाला अत्रिसूत, उपरी विद्याबळे मच्छिंद्रनाथ जिंकिले भिडोनी. ती कथा करिता श्रवण पठन सदनान लागे कुशलपण, लागल्या त्यांचे होईल बंधन विद्यावंत होऊनिया. 38व्यात चरपटीचा जन्म होऊनी दत्तात्रये दीक्षा देऊन, विद्ये माझी करुणी संपन्न तीर्थावळी धाडिला. तरी ती कथा सुरस श्रवण पठन होता त्यास, हिवताप मधुरा नवज्वरास शांती होईल सर्वस्वी. 39व्यात कथा चरपटीने जिंकिले अमरनाथा, हरिहरादी देवा समस्ता स्वर्गी ख्याती लाविली. तरी तो अध्याय करिता पठन तो युद्धा जाता तपोधन, शस्त्रबाण पावून जय घेऊन येईल की. यावरी 40व्यात कथन सर्वनाथांते पाकशासन, स्वर्गी नेऊनी करी हवन विद्यार्थी रूप अर्थ पुरविला. यावरी 40व्यात कथन
सर्वनाथांते पाकशासन, स्वर्गी नेऊनी करी हवन, विद्यार्थी रूपे अर्थ पुरविला, तरी 40वा नित्य पठन करिता, लाभेल सर्व इच्छिल्या अर्था, यशशी ऐश्वरा योग्यता, पुत्रपौत्री नांदेल, 39चा फलार्थ, तोची प्राप्त तदर्थ, ही 40वा एक परिस, ही कामधेनु कल्पतरू, गोरक्ष बोलतो वाचे करून, त्या ते असत्य मानील जन, जो निंदक या ते दावील निंदून, तो करी अधिकारी विघ्नाचा, इहलोकी परलोकी राहणार नाही परमसुखी, निर्वश पावनी शेवटी वंशी, पचेल ग्रंथ निंदिता हा, अगा हा ग्रंथ नोहे भक्तिसागर, आहे गोरक्षाचा किमयागार, परी पालटोनी भाषांतर, महाराष्ट्र अक्षरी रेखिला, म्हणून श्रोते हो भाविक जन, सोडून द्या की निंदावचन, विश्वास परस्वार होऊन, मोक्ष मुक्काम करा की, तरी हा ग्रंथ संग्रह करून, चमत्कार पहावा पठन करून, हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण, महासिद्धीचे असती की, हे 40 मंत्र परोपकारी, आहेत दुःखाची करतील बोहरी, तरी संग्रह करुनी उगलेची घरी, ठेवा विश्वास धरुनिया, ह्या 40 अध्यायात मंत्रयंत्र, सुखकारक असती अतिपवित्र, दुःख दरिद्र हरण सर्वत्र, गोरक्षकाने निर्मिले, पठन करिता षण्मर्म समिती, जो अध्याय ज्या कार्याप्रती, ते कार्य होईल निसंशयी चित्ती, पठन करुनी पहावे, या परी वाचिता नये जरी, संग्रह करुनी ठेवावा घरी, नित्य वंदिता नमस्कारी, कार्य त्यात जी घडेल, एक कुसुम झोकुनी वरती, चला म्हणावे मम कार्याप्रती, नवनाथ वंदुनी उक्ती, नमस्कार करावा, ऐसा याचा आहे मार्ग, करुनी पहावा चमत्कार चांग, नवनाथ ओढोनी अंग, कार्य तुमचे करतील की, तरी असो विजय संपती, नांदो श्रोत्यांच्या गृहाप्रती, धुंडी सूत हेची प्रार्थी, मालू नरहरी देवांते, शके 1741, प्रमादी नाम ज्येष्ठ मास, शुक्ल पक्ष प्रतिपदेस, ग्रंथ समाप्त झाला, परी ओव्या सर्व नेमस्त, सप्तसहस्र 600, उपरी ऐशे देवीवेदंत, ओव्या मंत्र असती ह्या, अद्या वाचावया न जमेल जासी, तरी अद्या येतील 21, पठन करून या नामाशी, कार्यकाज करावे, असो आता बहु भाव, श्रोते असत चिरंजीव, इहलोकी परलोकी ठेव, आनंदाची होतसे, तरी समस्त नाथांते धुंडीसूत, मालू नरहरी हेची विनवीत, की श्रोती असोत सुखरूपवंत, सर्वर्थी वंदत सर्वदा, स्वास्तिक श्री भक्ती कथासागर, समस्त गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसोत भाविक चतुर, 40 गोढा, श्रीकृष्णार्पणमस्तु, शुभं भवतु श्रीरस्तु इति श्री नवनाथ भक्तिसागर समर्थ।